been having हिरड्याचं पान उडला जीवाचा गफान तुम्ही I've been having हिरड्याचं पान उडला जीवाचा गफान तुम्ही स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क दिलेले आहे ते आपल्याला आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती बीटमार्क ओपन करून घ्यायची आहे। आता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता, तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर या तुम्ही बघू शकता 4 लेयर्स इथं तुम्हाला ग्रुप लेयर दिलेले आहेत। तर या 4 ग्रुप लेयरमध्ये तुमचा इमेज ॲडजस्ट करून इथून पुढे तुम्हाला इमेज ॲडजस्ट करून अशा प्रकारे हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे। तर सगळ्यात पहिला इथं आपल्याला काय करायचं आहे, तर स्टार्टिंगला तुम्ही PNG बघू शकता अशा प्रकारे तो असाच ठेवून इथं आपल्याला 1.29 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर हे मटेरियल मी डेमोसाठी घेतलेलं आहे। इथं तुम्ही तुमचे स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज लेअर ॲड करून आपल्याला काय करायचं, खाली प्लस चिन्ह क्लिक करून म्हणजे आपला जो मॉन ट्रान्झिशन ऑफ इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करून थर्ड ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्या याची साईज आहे ती वाढवून घ्यायची अशा प्रकारे आणि त्यानंतर इमेज आहे तो अशा प्रकारे मधोमध सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला 11 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं, इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आपल्याला इथं 30% करून घ्यायचे आहे। आता बघू शकता अशा प्रकारे ब्लेंडिंग ऑपेसिटी 30%। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टला जाऊन इथं आपल्याला सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। आता तो अशा प्रकारे राहणार आहे। तर याचं जे सर्क्युलेशन आहे ते आपल्याला -100 म्हणजे सगळ्यात कमी करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात कमी करून घेतल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता सिंपली इथं बघू शकता तुम्हाला परफेक्ट लेअर दिसून येतील, जे ग्रुप लेअर आपण केलेले त्या तुम्हाला दिसून येत आहेत। तर सिंपली यामध्ये तुमचे इमेज लेअर कसे ॲड करायचे त्यासाठी बघू शकताय, पहिला ग्रुप आहे त्याला क्लिक करून एडिट अँड मास्क करून त्यानंतर एडिट ग्रुपला क्लिक करायचे आहे। त्यानंतर प्लस चिन्ह जाऊन मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे एक इमेज ॲड करून अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला तो इमेज लावून घ्यायचा आणि ॲडजस्ट करायचे आहे। तर फर्स्ट इमेज लेअर झालेला आहे लावून, त्यानंतर सेकंड लेअरचा आपला इमेज लेअर आहे तो सिंपली काय कसा ॲड करायचा आहे त्यासाठी सेकंड लेअरची ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज लेअर ॲड करून त्याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर तो लास्टला घेऊन यायचा आहे आणि लास्टला घेऊन आल्यानंतर तोच इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे इथं आपल्याला स्क्रोल करत सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर बॅक निघून सेकंड नंबरचा इमेज लेअर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सेट झालेला आहे। अशा प्रकारे थर्ड नंबरचा एडिट ग्रुप करून इथं आपल्याला प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून इथं आपल्याला तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि बॅकग्राऊंडला आल्यानंतर तोच इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय की आपला थर्ड इमेज लेअर तशाच प्रकारे झालेला आहे। आता फोर्थ इमेज लेअर आहे तो आपल्याला अशाच प्रकारे फोर्थ इमेज लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर जायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इमेज ॲड करून अशा प्रकारे बघू शकता इमेज ॲड करून शेवटपर्यंत लेंथ वाढवून इथं आपला तो इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता बघू शकता सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून अशा प्रकारे 4ही इमेज लेअर इथं आपल्या सेट झालेले आहेत। तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे डेमो इमेज दिलेले आहेत ते प्रत्येक डेमो इमेज इथं आपल्याला या मटेरियलमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे।
आता बघू शकता 3 इमेज लेअर आपण ॲड केलेले आहेत. आता 3 इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. सिम्पली इझी वेमध्ये इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकता इमेज लेअर आपले फुल स्क्रीन झालेले आहेत. त्यानंतर इमेज लेअरच्या खाली तुम्हाला PNG लेअर दिसून येते, इमोजी PNG. ती सिम्पली लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन यायची आहे. म्हणजे तुम्हाला वरती इमेजवर ती दिसून येईल. त्यानंतर काय करायचं, 11 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि मटेरियलमधील जो इंक इफेक्ट दिलेला आहे 2 सेकंदाचा तो सिम्पली या तिन्ही बीटमार्कला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरचा म्हणजे जो इंक इफेक्ट आहे तो लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे तिन्ही लेअर आहेत ते आपल्याला लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचे आहेत. सिम्पली तो लेअर सिलेक्ट करायचा आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटी ओपन करून लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. तर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून पहिला ऑप्शन व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे ते HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.